46. नमस्कार. आज सूर्यनमस्काराचा चौथा दिवस. व्हिडिओ थोडे लेट येतात कारण सगळ्यांना माहिती व्हिडिओ एडिटिंग किती मोठं काम आहे आणि रोजचं आपलं लाईफ रूटीन सगळं न डिस्टर्ब करता हे आपलं व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू ठेवायचं असतं. मी प्रयत्न करते आहे की रोजच्या रोज व्यवस्थित व्हिडिओ अपलोड करील आणि हो, त्याच्यासाठी तुमची पण मला साथ पाहिजे. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करत जावा. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगत जावा. आज 46 सूर्यनमस्कार केले. 46 म्हणजे खूप नाही केले. आपण रोज सातत्य ठेवणं हे महत्त्वाचं आहे. किती केले त्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही रोज थोडे थोडे करून एक आपल्या शरीराला सूर्यनमस्कार करण्याची सवय लावली पाहिजे. हे सूर्यनमस्कार कुणाला दाखवण्यासाठी नाही, तर आपण किती सातत्याने करतो आणि आपण किती त्याच्यावर मेहनत घेतो. आणि हो, हे जे करताय ना त्याच्यातून तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट्स मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुमची बॉडी, शरीराची लवचिकता वाढणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येणार आहे. तुमचे छोटे मोठे आजार निघून जातील, ते तुम्हाला कळणार पण नाही. पण हे सगळं तुम्हाला सातत्याने करायला लागणार आहे. ह्याच्यासाठी रोज शरीराला उठवा, जागं करा आणि नाही तर नाही, जितके होतील तितके करा. नाहीच वाटलं तर स्ट्रेचिंग करा, हलके हलके सूक्ष्म व्यायाम करा, पण कंटाळा करू नका. जेव्हा तुम्हाला की आपण खूप थकतो आहोत, आपली स्ट्रेंथ कमी पडते, तर ही स्ट्रेंथ तुम्हाला नक्की या सूर्यनमस्कारातनं मिळेल. त्यामुळे थोडा त्रास होईल, पण नंतर एक शरीराला छान सवय होऊन जाईल. दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. योगा प्राणायाम केल्याने मन खूप शांत होते आणि जेव्हा मन शांत असते ना, तेव्हा आपले निर्णय पण योग्य घेतले जातात आणि सोपे होतं. जीवनातले आव्हान म्हणजे जे काही आपल्याला स्ट्रगल करायचं ना, त्याला सामोरं जाण्याची एक ताकद मिळते. जसा की सूर्य रोज मावळतो, पुन्हा उगवतो, तसंच आपल्या आयुष्यातला आहे कठीण काळ तसाच राहत नाही. तो कायमचा राहत नाही, येतो जातो. फक्त आपल्याला त्याला धैर्यानं उभं राहायचं असतं. कधी कधी काय होतं, आपल्याला अपयश येतं. मग अपयश आल्यानंतर आपणच आपल्यावर नाराज होतो, थोडं शंका घ्यायला लागतो की अपयश का आलं. मग त्याच्यातून आपण थोडं थोडं स्वतःला थांबवतो की नाही, नको आता थांबू. पण जर असं करत गेलो तर आपण कधीच पुढे जाणार नाही. पण त्या अपयशातून आपल्याला खूप काही शिकता येतं, हा एक पुरावा आहे. कारण की प्रत्येक चूक आहे ना, आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. तुम्हाला माहिती, जीवनातली सर्वात मोठी शक्ती म्हणजे जी काय असेल ना, ती म्हणजे आपला स्वतःवर असलेला विश्वास. एक छोटासा नियम बनवायचा. सकाळी उठल्या की आरशात बघायचं आणि स्वतःला सांगायचं, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे आणि मी माझी स्वप्न पूर्ण करू शकतो. हे साधे छोटे छोटे जे शब्द आहेत ना, ते आपल्या एक विचारांना म्हणा किंवा आयुष्यातला खूप मोठा बदल घडवू शकतात. अशा प्रकारे तुमच्याशी बोलता बोलता माझे 46 सूर्यनमस्कार झाले. आणि हो, सूर्यनमस्कार झाल्यानंतर नेहमी थोडं स्ट्रेचिंग करायचं. तसंच दुसरं पुढं कामाला लागायचं नाही, स्ट्रेचिंग करायचं, शवासन करायचं. कारण की शवासन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळे एक्सरसाइज झाल्यानंतर 5 ते 10 मिनटं शवासन नक्की करा. आणि सगळ्यात सोपं आसन आहे.
सगळ्यांना असं वाटतं की शवासन म्हणजे नुसतं झोपायचं आहे, तर तसं नाही आहे. तर प्रत्यक्षात हे शरीर आणि मनाला पूर्ण विश्रांती देणारे आसन आहे. जेव्हा तुम्ही शवासनात जातात तेव्हा पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. तुमचा जो चिंता आहे, तणाव आहे, दिवसभराचा थकवा आहे, ते दूर करण्याचं काम करतं. तुमचं मन शांत राहतं, शरीराला पूर्ण आराम मिळतो. झोपेची तुमची जी गुणवत्ता आहे ती छान प्रकारचे सुधारते. तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, तुमच्या शरीरात ऊर्जा वाढते. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. आणि हो, आता डे 5साठी तयार राहूया.